कांदा फक्त नाव जरी काढलं तरी मन आपोआपच जड होणार हे ठरलेलं समीकरण का? कारण आता कांद्याची सध्याची स्थिती अशी झाली, नुसतं नाव जरी काढलं तरी लगेच असलेला 1-2 रुपयांचा भावच आठवतो, शेतकऱ्याच्या कष्टावर फिरलेलं पाणी आठवतं आणि दिवस रात्र घेतलेल्या कष्टाची झालेली माती आठवते. ऊर भरून आलेला शेतकरी आज त्यात पूर्णपणे भरडला जातोय. मग याला नक्की कारणीभूत आहे तरी कोण? सरकार की व्यापारी? ज्या सरकारला शेतकऱ्यांनी गादीवर बसवले त्याच सरकारने निर्यातीसाठी संधी असताना देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणलं. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण कांदा विषयक व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते. कांदा हे फक्त एक पीक नाही तर तो शेतकऱ्याच्या आयुष्याचा एक न संपणारा संघर्ष बनला आहे. पण मग आता या संघर्षाला पूर्णविराम नाहीच का? आक्रोशाने तळमळणाऱ्या शेतकऱ्याचा आवाज सरकारपर्यंत का पोहोचत नाही? कांद्याला भाव नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी अक्षरशः काही ठिकाणी कांद्यावरती रोटावेटर फिरवल्याची बातमी देखील आली. सोबतच काही ठिकाणी तर शेतातच कांदा गाडून टाकल्याची देखील बातमी समोर आली होती. हा संताप फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशमध्ये देखील शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत. कांद्याला फक्त 1 रुपये भाव मिळत असल्याने अक्षरशः मध्य प्रदेश मधील शेतकऱ्यांनी कांद्यावरती अंत्यसंस्कार केले आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. 1 रुपया प्रति किलो हा आकडा बाजाराच्या फळकुटावरती झळकतो तेव्हा तो एका पिकाचा भाव नाही तर तो असतो शेतकऱ्याच्या मेहनतीवर झालेली थेट चेष्टा. मध्य प्रदेश मधील मंदसौर जिल्ह्यातील धामनेर गावात ही शेतकऱ्यांची भावना एवढ्या टोकाला गेली आहे की शेतकऱ्यांनी अक्षरशः कांद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढली आहे. शेतात 4 महिने घालून देखील कष्टाने उभे केलेले पीक जेव्हा बाजारात 1 रुपयाला विकलं जातं तेव्हा त्या शेतकऱ्याच्या संपूर्ण कष्टाचा हा चुरा होतो. तेथील शेतकऱ्यांनी फुलांनी सजवलेली तिरडी, ढोल ताशांचा आवाज आणि अगदी मौनपूर्ण वातावरणामध्ये अंत्यसंस्काराची मिरवणूक काढली होती. धामनेर ही मालवा निमार पट्ट्यातील जमीन आहे जी देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादक प्रदेशांपैकी एक मानली जाते. पण आज तिथे महाराष्ट्रापेक्षा देखील अधिक बिकट स्थिती आहे. बाजारात कांद्याचा भाव 1 ते 5 रुपये तर अनेकांना फक्त 1 ते 2 रुपयेच दर मिळतोय आणि दुसरीकडे उत्पादन खर्च मात्र 10 ते 15 रुपये प्रति किलो असल्याने नुकसानाशिवाय काहीच हाती लागत नाही. भाव कोसळण्यामागचं सर्वात मोठं एकच कारण कांद्यावर लादलेले 25% निर्यात शुल्क. या शुल्कमुळे भारतीय कांदा जागतिक बाजारात स्पर्धा करू शकत नाही. निर्यात कमी झाली आणि देशांतर्गत बाजारात आवक वाढल्याने भाव अक्षरशः तळाला पोहोचले. कांदा उत्पादक शेतकरी बद्रीलाल धाकड म्हणतात, आम्ही किती कष्टाने पीक उभं करतो पण योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्च वाढलाय पण बाजारभाव सतत खाली उतरत आहेत. सरकारला आमची परिस्थिती दिसत नाही, ऐकू येत नाही. खर्च तरी भरून निघाला पाहिजे, नाहीतर आम्ही कुठे जायचं, कसं जगायचं? या शब्दांतून शेतकऱ्यांचं मन अगदी तुटलेलं आहे हे स्पष्ट जाणवतं. या सर्व परिस्थिती विरोधात शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांनी सरकारने किमान आधारभूत किमतीत कांद्याची खरेदी करावी अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती. तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, राज्य शासनापर्यंत पोहोचवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेश मधील ही घटना केवळ एक राज्याचं चित्र नव्हतं तर देशभरातील शेतकऱ्यांच्या मनात साचलेली वेदना, संताप आणि असुरक्षिततेचा आवाज होता. कांद्याच्या या 1 रुपयाच्या भावामुळे शेतीची आणि शेतकऱ्याच्या स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला काय वाटतं? यामुळे सरकारला जाग येईल का? भाव वाढतील का? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा. बाकी आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण कांदा विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.